नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSCIT परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे प्रश्नोत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये दाखवले जाणारे प्रश्नोत्तर जर आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवलेत तर आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच चांगले मार्क्स मिळू शकतील असा मला विश्वास वाटतो। सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे, एक्सेल शीट प्रिंट करण्यापूर्वी मार्जिन आणि पेज साइज बदलता येते। पर्याय बरोबर आणि चूक, आणि याचं उत्तर आहे बरोबर। पुढील प्रश्नाकडे वळूया। दुसरा प्रश्न आहे, मल्टीमीडिया प्रोग्राम्स तयार करण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर वापरतात, त्याला डायरेक्टर प्रोग्राम म्हणतात। बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि याचं योग्य उत्तर आहे चूक। तिसरा प्रश्न, मल्टीमीडिया प्रेझेंटेशन मल्टीमीडिया ऑथरिंग प्रोग्राम वापरून तयार करतात। बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि याचं उत्तर आहे बरोबर। पुढचा प्रश्न, वर्ल्ड वाइड वेब मध्ये वेब पेजेस तयार करणाऱ्या माणसांना डॅश डॅश म्हणतात। पर्याय वेब विझार्ड, ब्राउझर बिल्डर्स, वेब ऑथर्स आणि हायपर टेक्स्ट क्रिएटर्स, आणि याचं उत्तर आहे वेब ऑथर्स। पाचवा प्रश्न, www म्हणजे वर्ल्ड विंडो वेब होय। बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि उत्तर चूक। सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे, बहुविध माध्यम म्हणजे मल्टीमीडिया, मल्टीमीडिया मध्ये डॅश डॅश असते। पर्याय ग्राफिक्स, ॲनिमेशन, व्हिडिओ, संगीत व आवाज, फक्त न्यूमरिक पद्धतीचा डेटा, न्यूमरिक टेक्स्ट आणि चित्र डेटा, डेटाबेस ज्यात दुसरा डेटाबेस असतो व जो मोठ्या प्रमाणात डेटा जमा करून बनवतात। हे चार पर्याय, आणि याचं उत्तर आहे ग्राफिक्स, ॲनिमेशन, व्हिडिओ, संगीत आणि आवाज। सातवा प्रश्न, मुख्यतः जास्तीत जास्त वेब पेजेस HTML मध्ये लिहिलेली असतात। बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि याचं उत्तर आहे बरोबर। पुढचा प्रश्न, वेब पेज पाहण्यासाठी केवळ 1024 बाय 768 हे रेझोल्यूशन योग्य आहे। बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि याचं अचूक उत्तर आहे चूक। नवव्या क्रमांकाचा प्रश्न आहे, इंटरॅक्टिव्हिटी म्हणजे मल्टीमीडिया प्रेझेंटेशन मधील युजरच्या सहभागाचं नाव आहे। बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि याचं उत्तर आहे बरोबर। पुढचा प्रश्न, आपण डेस्कटॉपवर पाहतो त्या ऑब्जेक्टच्या लहान चित्रमय सादरीकरणाला काय म्हणले जाते? पहिला पर्याय डेस्कटॉप आयकॉन्स, दुसरा पर्याय लिस्ट व्ह्यू, तिसरा पर्याय पिक्चर्स, आणि चौथा पर्याय आहे फाइल मेन्यू, आणि याचं अचूक उत्तर आहे डेस्कटॉप आयकॉन्स। पुढचा प्रश्न, मल्टीमीडिया मध्ये बटन हे युजरला उत्तर देण्याकरता असतात। बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि याचं उत्तर आहे चूक। पुढील प्रश्न, इमेज एडिटर्स हे वेक्टर इमेजेस तयार करतात व त्यात बदल करतात। बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि उत्तर आहे चूक। 13व्या क्रमांकाचा प्रश्न, हायपर मीडिया हे व्हर्च्युअल मीडियाचं दुसरं नाव आहे। बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि याचं उत्तर आहे चूक। पुढील प्रश्न, भौमितीय आकार असलेल्या प्रतिमेचा प्रकार म्हणजे रास्टरर होय। बरोबर आणि चूक याचं उत्तर चूक। 15व्या क्रमांकाचा प्रश्न, संगणकाचा माऊस हे एक इनपुट डिव्हाइस आहे। बरोबर आणि चूक हे पर्याय, आणि उत्तर बरोबर। पुढील प्रश्न, एक्सपर्ट सिस्टीम डॅश डॅशचा वापर करतात ज्यात विशिष्ट फॅक्ट असतात आणि त्यांचा संबंध प्रस्थापित करण्याचे नियम असतात। पहिला पर्याय रूल बेस, दुसरा पर्याय नॉलेज बेस, तिसरा रूल सेट, आणि चौथा पर्याय एक्सपर्ट नॉलेज, आणि याचा उत्तर आहे नॉलेज बेस। 17वा प्रश्न, ड्रॉ प्रोग्राम्स हे वेक्टर इमेज तयार करतात आणि त्यात बदल करतात। बरोबर आणि चूक हे पर्याय,
आणि उत्तर बरोबर. पुढील प्रश्न, डेस्कटॉप पब्लिशिंग हे मल्टीमीडिया प्रोडक्शन टूलचे दुसरे नाव आहे. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे चूक. पुढचा प्रश्न, वर्ड प्रोसेसरची जागा पूर्णपणे डेस्कटॉप पब्लिशिंगने घेतलेली आहे. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि उत्तर आहे चूक. 20वा प्रश्न, डेस्कटॉप पब्लिशिंग हे पेज डिझाईन आणि लेआउट वर जास्त भर देते. बरोबर आणि चूक, उत्तर बरोबर. पुढील प्रश्न, कोरल ड्रॉ हे एक डॅश डॅशचे उदाहरण आहे. ग्रुपवेअर ऍप्लिकेशन, बिट ऍप्लिकेशन पॅकेजेस, इलिस्ट्रेशन प्रोग्राम आणि ग्राफिक सूट. आणि याचं उत्तर आहे ग्राफिक्स सूट. 22वा प्रश्न, वेगवेगळ्या डॅश डॅश वर क्लिक केल्याने मल्टीमीडिया प्रेझेंटेशनचे वेगवेगळे फीचर कार्यरत असतात. पहिला पर्याय ऍक्टिव्हेटर्स, दुसरा स्टार्टरर्स, तिसरा पेजेस आणि चौथा बटन्स. आणि याचं उत्तर बटन्स. 23 क्रमांकाचा प्रश्न, अथरिंग सिस्टीमच्या साहाय्याने प्रेझेंटेशन बनवण्याच्या आधी डिझायनरने कशाचा वापर करावा? फ्लो चार्ट, हायपरमीडिया, बटन फाईल आणि स्टोरी बोर्ड. हे 4 पर्याय आणि उत्तर स्टोरी बोर्ड. 24वा प्रश्न, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा व्यवसायात उपयोग नाही, ते फक्त संशोधनात उपयोगी आहे. पर्याय बरोबर आणि चूक. आणि याचं उत्तर आहे चूक. 25वा प्रश्न, P2P म्हणजे पीअर टू पीअर नेटवर्क होय. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे बरोबर. 26 क्रमांकाचा प्रश्न, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपोआप तयार झाले आहे. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे चूक. पुढील प्रश्न, जेव्हा तुम्ही होम टॅबवरील क्लिपबोर्ड ग्रुपमधील फॉर्मॅट पेंटर आयकॉनवर क्लिक करता तेव्हा माऊसचा पॉइंटर डॅश डॅश या आकारात बदललेला दिसतो. पेंट ब्रश, बाण, आय आकार हे पर्याय आणि उत्तर पेंट ब्रश. 28 क्रमांकाचा प्रश्न, डॅश डॅश या नॉलेज बेस सिस्टीम असतात. परसेप्शन सिस्टीम, कन्व्हेन्शनल सिस्टम, एक्सपर्ट सिस्टीम आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आणि याचं उत्तर आहे एक्सपर्ट सिस्टीम. 29 क्रमांकाचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे डिझाईन टूल मल्टीमीडिया प्रेझेंटेशनची क्रमवारी ठरवतो. लिंक, फ्लो चार्ट, स्टोरी बोर्ड आणि जायंट चार्ट हे 4 पर्याय आणि याचं उत्तर आहे स्टोरी बोर्ड. 30वा प्रश्न, डॅश डॅश हे मल्टीमीडिया प्रेझेंटेशनशी निगडीत कनेक्शन आहे. लिंक, हायपरटाय, नेव्हिगेटर आणि इंटरॅक्टर हे 4 पर्याय आणि याचं उत्तर आहे लिंक. 31वा प्रश्न आहे, वेब पेज एडिटर ही व्यक्ती वेब पेज लिहिते. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि उत्तर आहे चूक. 32वा प्रश्न, मल्टीमीडिया ऍप्लिकेशन मध्ये युजर कशा प्रकारे नेव्हिगेशन करतात? डॉक्युमेंटचा स्कॅनिंग भाग व त्यानंतर त्याचे प्रिंटआउट, स्पेशल कोड टाईप करून वेगवेगळे CD ROM व ध्वनी सेगमेंट चालू करतात. वेगवेगळ्या मेन्युस्क्रिप्ट करता HTML चा वापर करून लिंक तयार करणे आणि स्क्रीनवरील बटणे दाखवून त्यावर क्लिक करून. याचं उत्तर आहे शेवटचं, स्क्रीनवरील बटणे दाखवून त्यावर क्लिक करून. प्रश्न 33वा, सूर्याच्या पृष्ठभागावर जाणे किंवा मानव शरीरातील रक्तकणिकेचे निरीक्षण करणे यासारख्या अनुभवांचा संगणक आभास निर्माण करतो, त्याला काय म्हणतात? पहिला पर्याय आर्टिफिशियल सोलर व्हिजिटेशन, एक्सटेंडेड अनुभव, व्हर्च्युअल रियालिटी आणि विकरियस ऍक्च्युअलिटी. आणि याचं उत्तर आहे व्हर्च्युअल रियालिटी.
34 क्रमांकाचा प्रश्न आहे, कम्प्युटर रन करण्याकरता स्कॅनरची आवश्यकता असते. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे चूक. रोबोट हे एक डॅश डॅश असा प्रश्न आहे 35वा. पर्याय आहेत, संगणकाने नियंत्रित केलेले मशीन आहे जे मानवासारखे वर्तन करते. दुसरा पर्याय, मशीन जे मानवासारखे विचार करते. तिसरा पर्याय, मशीन जे कठीण मानसिक कामे करून मानवाला बदलते. आणि चौथा पर्याय, एक प्रकारचे व्हर्च्युअल मशीन जे साहसी कामात मानवाच्या जागी काम करते. हे 4 पर्याय आणि याचं उत्तर आहे संगणकाने नियंत्रित केलेले मशीन जे मानवासारखे वर्तन करते. 36 क्रमांकाचा प्रश्न आहे, सी ही एक संगणक प्रोग्रॅमिंग भाषा आहे. बरोबर आणि चूक हे पर्याय आहेत आणि याचं उत्तर आहे बरोबर. 37 क्रमांकाचा प्रश्न, संगणकामध्ये साऊंड कार्ड, स्पीकर्स आणि चांगले ग्राफिक्स कार्ड बहुविध माध्यम म्हणजे मल्टीमीडिया वापरण्यासाठी आवश्यक असते. बरोबर आणि चूक हे पर्याय आणि याचं उत्तर आहे बरोबर. 38 क्रमांकाचा प्रश्न आहे, HTML म्हणजे डॅश डॅश. पहिला पर्याय, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. दुसरा पर्याय, हाय टेम्परेचर मेल लोड. तिसरा पर्याय, हाय टेम्पररी मेल लँग्वेज. आणि चौथा पर्याय आहे व्हर्च्युअल रियालिटीचं दुसरं नाव. आणि याचं उत्तर आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. 39 क्रमांकाचा प्रश्न आहे, नॉलेज बेस्ड सिस्टीम कशा करता डिझाईन केली जाते. पहिला पर्याय, मानवी डिसिजन मेकिंग मशीनद्वारे बदलणे. दुसरा पर्याय, व्यक्ती कसे निर्णय घेतात हे शिकणे, यानंतर त्यांच्याकरता निर्णय घेणे. वरून खाली क्रमवार प्रॉब्लेम प्रोसेस करणे. आणि चौथा पर्याय, व्यक्तींना निर्णय घेण्यास मदत करणे. आणि याचं उत्तर आहे व्यक्तींना निर्णय घेण्यास मदत करणे. 40 क्रमांकाचा प्रश्न आहे, ग्राफिक प्रोग्राम आणि त्याच्याशी संबंधित डेटा फाईलच्या कलेक्शनला काय म्हणतात. पहिला पर्याय, ग्रुपवेअर ऍप्लिकेशन. दुसरा पर्याय, फ्री हँड पॅकेज. तिसरा पर्याय, ग्राफिक्स सूट. आणि चौथा पर्याय आहे शेअर्ड प्रोग्राम कलेक्शन. आणि याचं उत्तर आहे ग्राफिक्स सूट. पुढील प्रश्न, या भाषेचा वापर 3D ॲनिमेशन सीन तयार करण्यासाठी वापरतात. पहिला पर्याय, व्हर्च्युअल रियालिटी ऑथरिंग. दुसरा पर्याय, व्हर्च्युअल रियालिटी मॉडेलिंग लँग्वेज. तिसरा, व्हर्च्युअल रियालिटी रायटिंग. आणि चौथा पर्याय, व्हर्च्युअल रियालिटी लँग्वेज. आणि याचं उत्तर आहे व्हर्च्युअल रियालिटी मॉडेलिंग लँग्वेज. पुढील प्रश्न, इंटरनेट सारखी असणारी संस्थेतील प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे डॅश डॅश. पहिला पर्याय इंटरनेट, दुसरा पर्याय प्रायव्हेट नेट, तिसरा पर्याय इंट्रानेट आणि चौथा पर्याय एक्स्ट्रानेट. आणि याचं उत्तर आहे इंट्रानेट. पुढील प्रश्न, ग्राहक व विक्रेते समोरासमोर न भेटता परंपरागत लिलावासारखा लिलाव म्हणजे डॅश डॅश. पर्याय संबंधित लिलाव. दुसरा पर्याय परंपरागत लिलाव. तिसरा पर्याय ई लिलाव. आणि चौथा पर्याय वेब लिलाव. आणि याचं उत्तर आहे वेब लिलाव. 44 क्रमांकाचा प्रश्न आहे, लोकप्रिय ग्राहक सेवा चॅट सर्व्हिस कोणती आहे. इंटरनेट रिलीज चॅट, इंटरनेट रिक्वेस्ट चॅट, इंटरनेट रिसोर्स चॅट, इंटरनेट रिले चॅट. हे 4 पर्याय आणि याचं उत्तर आहे इंटरनेट रिले चॅट. 45 क्रमांकाचा प्रश्न आहे, डॅश डॅशच्या सहाय्याने दळणवळण ही सर्वात लोकप्रिय इंटरनेट पद्धत आहे. ई सर्फिंग, ईमेल, ई कॉमर्स आणि ई ऍक्टिव्हिटी. हे 4 पर्याय. उत्तर आहे ईमेल. 46 क्रमांकाचा प्रश्न, डॅश डॅश हे प्रत्येक वेळी तुम्हाला भेट देण्यास प्रवृत्त करण्यासाठी तयार केलेले असतात. लोकेटर्स, वेब पोर्टल्स, वेबसाइट्स, प्रोटोकॉल्स. 4 पर्याय. उत्तर वेब पोर्टल्स. पुढील प्रश्न, ब्राउझर व वेबसाईटला जोडलेली एक डॉक्युमेंट फाईल तुमच्या संगणकाला पाठवलेली आहे. या डॉक्युमेंट फाईलमध्ये डॅश डॅश ही कमांड आहे. वेब कमांड, HTML, HTTP, XML. आणि याचं उत्तर आहे HTML. 48 क्रमांकाचा प्रश्न आहे, वायरलेस सर्व्हिस प्रोव्हायडर्स हे कम्प्युटरला इंटरनेट कनेक्शनसाठी डॅश डॅश वापरतात. पर्याय, वायरलेस फोन, लिज्ड लाईन फोन, वायरलेस मोडेम्स.
आणि व्हर्च्युअल मोडेम्स हे 4 पर्याय आणि याचं उत्तर आहे वायरलेस मोडेम्स. 49 क्रमांकाचा प्रश्न आहे डॅश डॅश हे सर्व इंटरनेटला प्रवेश देते. डॅश डॅश हे वेब सेवांना प्रवेश देते. पहिला पर्याय प्रोव्हायडर्स व ब्राउझर्स, दुसरा पर्याय डायरेक्टर व फोन्स, तिसरा पर्याय मोडेम्स व फोनस आणि चौथा पर्याय आहे लिंकर्स व लोडर्स आणि याचं उत्तर आहे प्रोव्हायडर्स व ब्राउझर्स. या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आहे OS म्हणजे डॅश डॅश. पहिला पर्याय ऑपरेशन सर्वे, दुसरा पर्याय ऑपरेटिंग सिस्टीम, तिसरा पर्याय ऑपरेशन सिस्टीम आणि चौथा पर्याय आहे ऑपरेटिंग सिस्टीम आणि याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 50 महत्त्वाचे प्रश्न जे या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते पाहिले. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभेच्छा. धन्यवाद.